जून महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती, मात्र जून महिन्यामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नव्हता। जुलैच्या अखेरी आपण परळी तालुक्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 3 दिवसापासून पावसाने संततधारा चालू केलेल्या आहेत। अजूनसुद्धा आजचा 4था दिवस आहे, आजसुद्धा पाऊस पडत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी परळी तालुक्यातील एका शेतामध्ये आहे मी। या ठिकाणी पीक आता यायला सुरुवात झालेली आहे। मात्र काही काळ असा होता की शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की आता हे पीक येईल का नाही येईल, पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होता। मात्र आता हे 4 दिवसाच्या पावसामुळे पीक हे डुलायला सुरुवात झालेली आहे आणि सध्या पडत असलेल्या पावसाच्या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयोग ठरत आहे। गेल्या काही दिवसापासून पावसाने दांडी मारल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस आणि मूग, तूर यासारखे खरीप पिके कोमेजून गेले होते। यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता लागलेली होती। मात्र आता पाऊस वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे। नदी नाले ओढे असतील यांनासुद्धा पाण्याची पातळी कमी झालेली आहे। मात्र आणखीन शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की पावसामध्ये वाढ व्हावी आणि नदी नाले हे ओसंडून व्हावे, अशी प्रतीक्षा आता पावसाची शेतकरी करत आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।